ट्रेन इथं नाही, दुसऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये बॅग आमची उलटी सुलटी चालली आणि ट्रेन तिथं थांबले. तर आम्ही फास्ट फास्ट चाललोय. आता काय कराल? आम्ही कुठं जाताना असं काही झालं नाही तर होऊ शकत नाही. राहू दे, डायरेक्ट झालं. बाय बाय. तुमच्या तो दोन दोन चांगल्यांदा. हाँ हाँ हाँ, नीट जावा. बाय बाय. मेरे को मिस करोगे? तर मम्मीने अजून चिप्स, चिवडा, हे वाले चिप्स, फ्रुटी आणि चकल्या घेतल्या आणि सोबतच काकड्या पण. आमच्या मम्मीने फुल हद पार केले की चीज खिसायला खिसणी आणि चीज क्यूब पण घेऊन आले. मग तर फायनली आम्ही कणकवलीला पोचलो. हॅलो एव्हरीवन, तर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आम्ही कोकणात चाललोय गणपतीचं दर्शन घ्यायला आणि हे सोडायला आल्या. बारक्या मिस करशील थोडासा पण नाही. हे सोडायला आल्या आणि आम्ही एवढी सर्वजण चाललोय. ट्रेन इथं नाही, दुसऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये बॅग आमची उलटी सुलटी चालली आणि ट्रेन तिथं थांबले. तर आम्ही फास्ट फास्ट चाललोय. आता काय कराल? आम्ही कुठं जाताना असं काही झालं नाही तर होऊ शकत नाही. राहू दे, डायरेक्ट झालं. ट्रेन पण आले. तिथे सीट सांगता नाही आहे. परत आले बोल तरी तू. यातमध्ये सोडायला आहे आम्हाला. काही आता घरी चाललंय आणि यांना घरची फोन येतात कारण की बर्थडे म्हणून. बाय बाय. तुमच्या तो दोन दोन चांगल्यांदा. हाँ हाँ हाँ, नीट जावा. बाय बाय. मेरे को मिस करोगे? तर पनवेलवरून 10 वाजता ट्रेन सुटले आणि आता डायरेक्ट कणकवलीला उतरू आम्ही. तर आपली ट्रिप चालू झालेली आहे आता आणि खूप एक्साइटिंग आहे. आम्ही कणकवलीला उतरणार आणि 5:30 वाजता आम्ही पोहोचू काहीतरी. तर बाय बाय. आणि मम्मीची सीट पकडलेली आहे वजन. आणि हे सर्व आम्ही सगळेजण सोबत चाललोय. ट्रेनमध्ये खायला मम्मीने सँडविच आणि इथं फ्राय राईस पण घेतले. चमचा पण घेतले सोबत. तर मम्मीने अजून चिप्स, चिवडा, हे वाले चिप्स, फ्रुटी आणि चकल्या घेतल्या आणि सोबतच काकड्या पण आणि एवढा साडा थंडा पण घेतले. तर मम्मी आमची फुल शेक सारखी चालले. मम्मी, अय मम्मी, एवढा खायला का घेतलेस? भूक लागेल कोणाला. एवढा तुला चिप्स घेतलंय, सँडविच घेतलंय, मम्मीने फुल सोय केली आहे सगळ्यांचीच. आमच्या मम्मीने फुल हद पार केले की चीज खिसायला खिसणी आणि चीज क्यूब पण घेऊन आले. मग तू खिसणी आणि चीज पण आणले असतं नाही काय काय टाकलंय, चीज टाकलंय, टमाटर टाकलंय, काकडी टाकलं. मम्मीने फुल हद पार केले. असं कोण करतं? खिसणी तरी कोण आणतं? मम्मी खरोखर चीज बीज खिसून देते. मला माहित नाही मम्मी बाहेर फिरायला आले का पिकनिकला आले. तर खरंच सँडविच भारी लागते. मम्मीने एवढी मेहनत घेतली. तर आता
12:30 वाजल्या आणि कुठेतरी पोचलो. अजून जाम टाईम आहे आम्हाला पोचायला. पूर्ण ट्रेनमध्ये सन्नाट आहे. त्यावरती मम्मी झोपलो. तर थोड्याच टायमाला आम्ही कणकवलीला पोचू. 5:30 वाजून गेले आहेत. आणि आता मग थोडा वेळ झाला कणकवलीला जायचं. आता आम्हाला उतरायचं आहे. तिथं बघायला फोन आहे तरी मम्मी तयारी करते. अय एवढी कशाला तयारी करतेस? कोण बघणार आहे? काय तू पण. आणि आम्ही तसेच पारुशी तोंडी दात पण नाही कसलं तसेच चाललोय आम्ही. आणि मम्मी फुल केस बिस विंचरून. एवढी तर मी पण नाही मम्मी तयारी केली. सामान काढून ठेवलं. सामान नाही काढत? सामान नाही काढत तुम्ही? आम्ही काढून पण ठेवला. हां तर आत्ताच थोडासा उजेड झाले आणि view एक नंबर. तर फायनली आम्ही कणकवलीला पोचलो. आणि अख्ख्या मोठ्या बॅगेत फक्त मम्मीचेच कपडे आहेत. बापरे थोडी खोटी बोलते. एवढे तिने कपडे घेतले. थोडी खोटी बोलते. कपडे जास्त तुझं कपडे नाही? साड्या आहेत आणि एक दोन. 6:30 वाजता पोहोचलो. थोडी ट्रेन लेट झाली आणि यांचं सामान काढताना आमचा काढला. तर हा कणकवली स्टेशन एकदम भारी बनवले. इकडं पण महाराजांचं ड्रॉइंग आहे. आणि आता आम्ही इथून रिक्षा पकडून बस स्टँडला जाऊ कणकवलीच्या आणि तिथून देवगडला. स्टेशनच्या इथंच देवीचं मंदिर आहे भारी. आणि आम्ही इथं फोटो खाली कुठं पण मम्मी फोटो काढते. मला समजा नाही जर काय करू मी आता. आणि जोक काय मारला ही डुप्लिकेट म्हैस करता. तुझ्या तोंडून बोल तुझे शब्द. अरे डुप्लिकेट म्हैस बघ ना कशी हागली ती. पांचाट. आता आम्ही कणकवलीवरून देवगडची बस पकडू. अजून बस लागली नाही. आता बस लागेल आणि मग इकडून डायरेक्ट देवगड. बस सुटली आणि आता आम्ही जाऊ देवगडला. अर्ध्या रस्त्यात पोचले आणि जाम थंड हवा चालते. जाम कॅब घातली. इथे जास्त करून काजूचे आणि आंब्याचे झाड आहेत. आत्ताच देवगडला पोचलो आणि आता आम्ही सर्वजण रिक्षाने जाऊ. तर फायनली आम्ही इथं पोचलो जिथं आम्हाला यायचं होतं तिथं. आणि जाम दमलो. जाम ट्रॅव्हलिंग केली आम्ही जाम. आणि हो समोरचा समुद्र बघा कसला भारी वाटतंय. तर आम्ही सर्व देवगडला का आलो हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.